नाही, रामटेक मागच्या 10 वर्षापासून शिवसेनेकडे आहे आणि मला वाटतं जे काही आमची सध्याची स्थिती आहे त्यामध्ये रामटेक ही शिवसेनेकडे दिसतं आहे, पण महायुती या चर्चेमध्ये अजून काय होतं मला अजून आज सांगता येणार नाही। पण आजची स्थिती तर अशी आहे की रामटेक ही शिवसेनेकडेच आहे। आज दिल्लीला बैठक केंद्रीय निवड समितीची काय स्टेटस आहे जागा वाटपाना घेऊन महाराष्ट्रामध्ये? आमची आज सेंट्रल इलेक्शन कमिटीची बैठक आहे। भारतीय जनता पक्षाकडे ज्या 5 सीट आता आहेत त्या सीटवर आज चर्चा होईल आणि सोबतच काही महायुतीच्या चर्चेमध्ये काही सीट थांबलेल्या आहे त्या सीटवर सुद्धा पुढच्या काळामध्ये त्या सीटवर चर्चा झाल्यावर मग त्यामध्ये निर्णय होईल। पंतप्रधानांवर संजय राऊतांनी जरी टीका केली, कंस मामाला भीती वाटते त्यांना ते आतमध्ये टाकतात अशा पद्धतीने रोज टीका करताय तुम्ही। इलेक्शन कमिशनकडे तक्रारही केली तरी ते अशा प्रकारे असा आहे, अशा लोकांना जनता धडा शिकवेल। जेव्हा 4 जूनला निकाल येतील त्या दिवशी त्यांना कळेल की आपल्या बोलण्याचे काय परिणाम झाले आहे। विश्वगौरव युगपुरुष नरेंद्र मोदीजींच्या विरुद्ध बोलणे, जहरी टीका करणे याचा बदला जनता मशीनमधून घेतल्याशिवाय राहणार नाही। महायुतीचा जागा वाटपाचा जो तिढा आहे तो किती जागेवर सध्या अडलेला आहे? साधारण 6-7 जागेमध्ये आम्ही चर्चा करतो आहे आणि मला वाटतं फार तिढा नाही आहे, चर्चा करूनच सुटणार आहे। त्यामुळं लवकरच याची बैठक होईल आणि तिढा संपेल। आज परत एक लिस्ट नव्याने जाहीर होईल का जी काही रामटेकची जागा राहिली आणि या टप्प्यातला गडचिरोली रामटेक फक्त 4 दिवसच राहिले? नाही, आज उद्या निर्णय होईल असं वाटतं। आज तुम्ही ऑनलाईन बैठक घेणारा राज्यातल्या कार्यकर्त्यांची कशी बैठक असेल, कोणी सहभागी काय? आम्ही आता आमचं जे इलेक्शन कॅम्पियन आहे हे कॅम्पियन बूथ लेवलला आम्ही करतो आहे। प्रत्येक बूथवर मोदीजींच्या 10 वर्षाच्या सरकारचे जे काही गरीब कल्याण, मध्यमवर्गीयाचं कल्याण, शेतकऱ्याचं कल्याण, जे काही आम्ही केंद्र सरकारने योजना केल्या त्या योजनाला घेऊन मोदीजींचा नमस्कार आम्ही घरोघरी पोचवतो आहे। प्रत्येक घरी स्टिकर लावण्याचं आम्ही काम करतो आहे। मोदीजींनी 10 वर्षात केलेल्या कामाचा पत्रक आम्ही घरोघरी देणार आहोत आणि मला विश्वास आहे की मोठ्या प्रमाणावर जनता ही मोदीजीला मतदान करेल आणि मागच्या निवडणुकीपेक्षा 7-8% मतं वाढतील असा मला अंदाज आहे। उदयनराजे दिल्लीत आहेत, अमित शहा यांची भेट घेण्यासाठी? नाही, उदयनराजेजी यांना सातारा लोकसभेची त्यांची मागणी आहे। मला वाटतं की ती मागणी त्यांनी केली आहे, पण महायुतीमध्ये जी चर्चा होईल त्यानुसार आपण पुढे जाऊ। 3 दिवसापासून ते दिल्लीत खाण मांडून बसले, नेत्यांची भेट होऊ शकली नाही अशी चर्चा. अशी काही चर्चा असतं, त्यांचे काही खासदार म्हणूनही कामं असतात, त्यांना भेटायची असेल, पण त्या ठिकाणी असं काही नसतं की यांची भेट झाली नाही त्यांची भेट झाली नाही। महायुतीची चर्चा होईल, नंतर निर्णय होईल। हो, विदर्भातील अमरावतीचा एक जागेचा मोठा प्रश्न आहे, सगळ्यांना उत्सुकता आहे, काय स्टेटस आहे सध्या? अमरावती जागा ही भाजपकडे आहे आणि लवकरच उमेदवार जाहीर होईल। भाजपच्या चिन्हावर उमेदवार असेल तिथे? 100% भाजपचाच उमेदवार लढणार आहे। आज मुख्यमंत्र्यांना दिल्लीला बोलावण्यात आलेलं आहे, काय? मी तेच सांगितलं आपल्याला की महायुतीचे आम्ही सर्व नेते बसून योग्य पद्धतीने आमचं जागा वाटप करू। जिंकण्याचा आमचा महत्त्वाचा निकष आहे। जिंकण्याचा निकष असल्यामुळं जी जागा जो जिंकेल त्यांनी लढली पाहिजे। प्रतिष्ठा नाही आहे एकामेकाची, ही जागा आम्ही लढवू की ती जागा आम्ही लढू। जिंकण्याकरता ज्या ज्या आवश्यक बाबी आहेत किंवा जे जे निकष आहेत ते आम्ही पूर्ण करू। गडचिरोलीचा निर्णय आज होईल। मनसेला शिवसेनेत म्हणजे समावेश करून घ्यावे आणि राज ठाकरे अध्यक्ष व्हावे अशा पद्धतीचा प्रस्ताव दिला तर शिंदे याबद्दल मला माहिती नाही। शिवसेनेचा एकनाथ शिंदेजी निर्णय करतील। दक्षिण मुंबईच्या बाबतीत आग्रही या मनसेची जागा त्यांना लढायचीच आहे। याबद्दल एकनाथ शिंदेचा पक्ष निर्णय करेल, त्यांच्या पक्षामध्ये काय करायचं त्यांना अधिकार आहे। शिवाजीराव आढळराव पाटील आज राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करतात, तर तुमचं हे ठरलेलं आहे? मला वाटतं राष्ट्रवादीत जर त्यांना काही चर्चा झाली असेल म्हणूनच ते पक्ष प्रवेश करणार असेल। यंदाची होळी देखिए 2-3 दिन में सारा चित्र सामने आएगा। 2-3 दिन के ऊपर नहीं मुझे लगेगा कि 2-3 दिन के ऊपर नहीं कुछ टाइम लगेगा। 2-3 दिन में सारी चीजें स्पष्ट हो जाएगी। भाजपच्या प्रचाराचं नियोजन कसं सुरू आहे, काय सांगणार? भारतीय जनता पार्टी महायुती आम्ही 13ही पक्ष
हे एकत्र येऊन या ठिकाणी निवडणूक लढणार आहोत आणि या निवडणुकीमध्ये बूथवर आम्ही कॉन्सन्ट्रेट केलं आहे. 51% मतं मिळतील अशी आम्हाला अपेक्षा आहे. मोदीजींच्या 10 वर्षाच्या गरीब कल्याणाच्या मध्यमगरीब कल्याणाच्या ज्या योजना आहेत आणि जे मोदीजींनी या महाराष्ट्राकरता ज्या पद्धतीने मदत केली आहे मागच्या 10 वर्षामध्ये, 65 वर्ष काँग्रेसचे आणि 10 वर्ष मोदीजींचे असा जर अंदाज घेतला तर 10 वर्ष वर आहेत. आणि त्यामुळे जनतेला आता समजलं आहे की या देशाचं जे विकसित भारताचा संकल्प मोदीजींनी केला त्या संकल्पाला साथ दिली पाहिजे असं जनतेचं मत झालं आहे. आणि मला वाटतं की मागच्या निवडणुकीपेक्षा 7-8% मतं वाढतील असं मला दिसतं आहे. महाराष्ट्रातली आणखी एक जागा संभाजीनगर, तिथला देखील एक तिढा कायम आहे. मी सांगितलं ना की आमचा तिढा नाही आहे, चर्चा सुरू आहे. तिढा टोकाचा असतो, काही तिढा नाही आहे, चर्चा सुरू आहे आणि ती 5-10 मिनिटात संपेल अशी चर्चा आहे. संभाजीनगरला जो जिंकेल उमेदवारामुळे रखडला आहे का? भाजप प्रवेश करणार होते त्या संख्येत नवनीत राणा. मी वारंवार सांगतो आहे की कोण प्रवेश करणार कोण नाही करणार यापेक्षा मी एका वाक्यात सांगितलं की अमरावतीची जागाही भाजप लढणार आहे, भाजपाचाच उमेदवार राहणार आहे. आणि आमची महायुतीचे सर्व आमचे अडसूड साहेब असतील, त्या ठिकाणी सारे आमचे बच्चू कडूजी असतील, आम्ही सर्वांशी त्या ठिकाणी मदत घेऊ. निश्चितपणे ही जागा आम्ही 100% जिंकू. आम्ही सर्वांची महायुतीच्या घटक पक्षाची मदत घेऊ आणि मला वाटतं सर्व महायुतीचे घटक पक्ष आमच्या उमेदवाराला मदत करतील. संभाजीनगरमध्ये तुम्ही म्हणजे भाजप किंवा शिवसेना उमेदवार देण्यापेक्षा जो जिंकून येईल त्याला प्राधान्य देत आहे? मी वारंवार सांगतो आहे, सर्वच जागेवर आम्ही चर्चा करतो आहे. काही भाजपच्या जागा सोडाव्या लागतील तर आम्ही त्या ठिकाणी बारामती आता राष्ट्रवादीकडे जाणार आहे. तर अशा अनेक जागा आहेत ज्या ठिकाणी आम्ही जिंकणार आहोत. त्या ठिकाणी राष्ट्रवादी जिंकू शकते, त्या ठिकाणी शिवसेना जिंकू शकतं. सर्वांचं महत्त्व कायम ठेवून, कारण 13 खासदार घेऊन एकनाथजी मागच्या वेळी त्यांनी आपला शिवसेना एक पक्ष तयार केला. त्यानंतर अजितदादांनी 42-43 आमदार घेऊन त्या ठिकाणी आपला पक्ष तयार केला. आणि त्यामुळे मला असं वाटतं की एवढी प्रतिष्ठा त्यांची आहे तर प्रतिष्ठेप्रमाणे त्यांनासुद्धा आपल्यासोबत ठेवलं पाहिजे अशी भारतीय जनता पार्टीची भूमिका आहे. दोन्ही पक्षाची यादी जवळपास कधी येईल? कारण की 2च दिवस आहे उमेदवारी अर्ज भरायला पहिल्या टप्प्यासाठी. 5 मिनिटात संपेल एवढं सोपं आहे. आम्ही चर्चा करतो आहे, चाचपणी करतो आहे आणि आमचे सर्व राज्याचे नेते आणि केंद्रीय नेतृत्व यामध्ये पुढाकार घेऊन लवकरच या ठिकाणी जागा वाटप जवळपास झालंच आहे. पण जे काही उमेदवार आहे त्या उमेदवाराची यादी प्रसिद्ध होईल असं मला वाटतं. बावनकुळे साहेब, आपण जसं सांगताय चाचपणी सुरू आहे, अगदी अखेरच्या टप्प्यात आहे, पण मनसेच्या एंट्रीमुळे या चाचपणीला वेळून लिस्ट जाहीर करायला उन्हाळ्यामुळे वेळ होत नाही आहे. 5 मिनिटात संपेल अशी स्थिती आहे आणि आमची आता अंतिम चर्चा झाली आहे. निश्चितपणे लवकरच शिक्कामोर्तब होईल. कुठले मुद्दे घेऊन तुम्ही मतदारांपर्यंत जाताय या निवडणुकीमध्ये? मी सांगितलं वारंवार, माननीय प्रधानमंत्री मोदीजींच्या सरकारने 10 वर्षात गरीब कल्याण, मध्यमवर्गीयाच्या कल्याणाच्या विकासाच्या योजना महाराष्ट्राला जे 10 वर्षात मिळालं ते 50 वर्ष मिळालं नाही. आमच्याकडे आकडेवारी आहे, म्हणजे 50 वर्षात घरकुलं किती लोकांना मिळाले, आमच्या सरकारमध्ये किती मिळाले, मी सर्व जाहीर करणार आहे. अन्नधान्याची आज राज्यामध्ये 7 कोटी लोकांना मोफत अन्न मिळत आहे केंद्र सरकारकडनं. आज मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी राज्याच्या कृषी शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात मदत होते आहे. आता 8 लक्ष शेतकऱ्यांना ॲग्रिकल्चर पंप, सौर ऊर्जेचे पंप सरकार देणार आहे. अशा अनेक योजना आहे. 45 योजनाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना, शेतमजुरांना, आर्थिक दुर्बल घटकांना मोदीच्या सरकारने न्याय दिला. 45 योजनाच्या माध्यमातून. या 45 योजनेचे लाभार्थीचा डेटा जर घेतला, हा डेटा इतका मोठा आहे की आम्ही या डेटा जो आम्ही घरोघरी चाललो आहे आणि मोदींचा नमस्कार सांगतो आहे. आणि जेव्हा मोदींचा नमस्कार सांगतो तेव्हा जनता ज्या पद्धतीने आमचं स्वागत करतो, आम्हाला मतदान करण्याकरता त्यांच्या मनातून जी त्यांच्या चेहऱ्यावरून दिसतं आहे, मला वाटतं 7-8% मतं वाढतील. ही स्थिती महाराष्ट्रामध्ये तयार होईल आणि 51% मतं घेऊन महाराष्ट्रामध्ये 45+ महायुती होईल. विकसित भारताच्या संकल्पाला, मोदीजींच्या संकल्पाला, विकसित भारताकरता लोक मतदान करतील. जनतेला एक कळतं देशाचं पंतप्रधान कोण व्हावं.
तुम्हालाही कळतं कोण व्हावं. जेव्हा आमचे पत्रकार बंधू मतदान करायला जातील, तुम्ही सुद्धा विकसित भारताच्या संकल्पाला मोदीजींना साथ द्याल असं मला वाटतं. एकनाथ खडसे लढणार नसल्यामुळे रक्षा खडसे यांची उमेदवारी बदलली जाईल अशा पद्धतीची चर्चा होऊ लागली. एकनाथराव खडसे साहेबांनी सांगितलं की त्यांच्या प्रकृतीच्या कारणाने लढणार नाही आहे. त्यामध्ये त्यांनी पूर्वीच सांगितलं आहे. आणि रक्षाताई खडसे सिटिंग खासदार आहेत. काय नवीन खासदार आम्ही देतो आहे का? रक्षाताई खडसेचा पहिला हक्क आहे सीटवर. त्यामुळं कुणी काय केलं पाहिजे त्यांचा अधिकार आहे. पण आमच्या पक्षामध्ये रक्षाताई खडसे अत्यंत चांगल्या नेत्या आहेत. त्यांनी 10 वर्ष चांगलं काम केलं आहे आणि मला वाटतं पक्षाने त्यांना उमेदवारी दिली आहे. कोण आता काय त्यांचा रोल करायचा ते करतील. पण आमचा क्लिअर आहे की रक्षाताईचं हे पहिल्यापासून सीट हे त्या ठिकाणी आम्ही दिलंच आहे. त्यामुळं यात काही नवीन नाही आहे. जंगलराजचा आरोप केला संजय राऊतांनी पुन्हा रोज काहीतरी. संजय राऊताबद्दल आमचे नितेश राणे बोलतील. विजय वडेट्टीवार नाना पटोले यांना लोकसभा लढवण्यासाठी वरिष्ठांनी सांगितले, मात्र त्यांची इच्छा नाही. त्यामुळे कुठेतरी महाविकास आघाडीचा जागा तो अडलाय, त्यामुळे जागा वाढवत पिढा अडलाय अशी चर्चा. आमचे आशिष देशमुख जी आले आहेत ते नाना पटोले आणि विजय वडेट्टीवार बद्दल बोलतील. बीजेपी किस मुद्दे पर लेके चुनाव लड़ेंगी 2024 का और क्या एजेंडा रहेगा? देखिए, माननीय प्रधानमंत्री मोदी जी ने 10 साल में मध्यम वर्गीय आर्थिक दुर्बल परिवारों के लिए 45 योजनाएं केंद्र सरकार ने देश के और राज्य के हित के गरीब आदमी के लिए और सबके लिए तैयार की है. किसानों के लिए तैयार की है, व्यापारी के लिए तैयार की है. ऐसा कोई वर्ग नहीं देश का और महाराष्ट्र का जहाँ पर मोदी जी ने उनकी सरकार से योजना के माध्यम से इस देश के 25 करोड़ लोगों को गरीबी के ऊपर लाने का काम मोदी जी ने किया है. हमारे पास सारे आंकड़े हैं, हमारे पास सारे लाभार्थियों की सूचियाँ है. हम हर घर जा रहे हैं. मोदी जी का नमस्कार हम बता रहे हैं. मोदी जी का नमस्कार हर घर तक पहुंचा रहे. हम मोदी जी के विकास की योजना को हम घर घर पहुंचा रहे. जो छूट गए उनको लाभार्थियों को योजना देने के लिए हम काम कर रहे हैं. और मुझे लगता है 45 योजना के माध्यम से मोदी जी ने महाराष्ट्र को जो दिया है, पिछले 50 साल कांग्रेस पार्टी के और मोदी जी के 10 साल और आने वाले 24 से 29 में जो मोदी जी ने विकसित भारत का संकल्प किया है, विश्व में तीसरे नंबर का भारत की आर्थिक महासत्ता बनाने का प्रयास कर रहे हैं. और जिस प्रकार से मोदी जी ने 24 से 29 का जो संकल्प पत्र देने वाले हैं, वो संकल्प पत्र जब जनता पढ़ेगी तो मोदी जी की गारंटी, विकसित भारत की गारंटी और जो मैन्युफैक्चर आएगा विकसित भारत का, मुझे लगता है देश की जनता केवल मोदी जी को चुनेगी. महाराष्ट्र की जनता मोदी जी को चुनेगी. 45 प्लस होकर लेकर हम तो ये कहते हैं जब माननीय प्रधानमंत्री जी शपथ लेंगे, तीसरी बार मोदी जी शपथ लेंगे प्रधानमंत्री की, हमारे 45 सांसद माननीय मोदी जी को समर्थन देने के लिए वहाँ खड़े रहेंगे. मैं निश्चित रूप से दावा करता हूँ. पवार ने कहा है कि ईडी के कारण बीजेपी जीतेगी, ऐसा कर शरद पवार ने कहा. अभी हारने वाले लोग अलग अलग बातें करते हैं. कभी ईवीएम की बात करते हैं, ईवीएम खराब हो गई, मशीन खराब हो गई. वो जीतते हैं तब मशीन खराब नहीं होती है. अब कभी ईडी की बात करते हैं, कभी सीबीआई की बात करते हैं. भाई ईडी सीबीआई ऐसा कोई रास्ते का खिलौना नहीं है. जब उनके पास कोई तकरार होती है तो ही वो कार्रवाई करते हैं या कोई भी इंक्वायरी करते हैं. और इंक्वायरी में अगर कुछ नहीं है तो क्यों डरने की बात है? जब इंक्वायरी में कुछ है तो ही डरने की बात है. जानबूझकर एक माहौल तैयार करने के लिए, सिंपैथी गेन करने के लिए ऐसे लोग स्टेटमेंट करते हैं. लेकिन जनता को मालूम है मोदी जी ने क्या किया है. मोदी जी ने जिस प्रकार से देश को आगे लेके गए हैं, जनता मोदी जी के साथ है. 100% मैं आपको बताया है कि वो सीट शिवसेना को है और शिवसेना के पास जाने का ज़्यादा संभव है. और भारतीय जनता पार्टी के सारे कार्यकर्ता शिवसेना का जो भी उम्मीदवार होगा, जो भी कैंडिडेट होगा, निश्चित रूप से वो चुन के आएगा. बीजेपी ने वो डिमांड की थी, कभी अभी भी हम एकनाथ जी से विनती कर रहे हैं, लेकिन आज तो शिवसेना के साथ दिखती है. बच्चू कडू एनडीएचा भाग आहे, पण त्यांचा अशी तक्रार आहे की तुम्ही त्यांना विश्वासात काही मतभेद होत असतात.
बच्चू कडूजींचेही मतभेद झाले असतील, अडसुळांचेही मतभेद झाले असतील, पण एक विषयाकरता सारे एक आहोत. मोदीजींच्या नेतृत्वातलं देशामध्ये मोदीजींच्या नेतृत्वातलं सरकार यावं, याकरता मोदीजी प्रधानमंत्री व्हावे, याकरता कोण उमेदवार आहे, कोण लढत आहे, यापेक्षा विकसित भारताकरता मोदीजींच्या पाठीच्या मागे राहण्याचा बच्चू कडू साहेबही त्या ठिकाणी प्रयत्न करतील, अडसूळजी प्रयत्न करतील, कुठलेही जे अमरावतीकर आहेत तेही प्रयत्न करतील. कारण एकच संकल्प आहे, मोदीजींच्या नेतृत्वातला भारत. बच्चू कडू सोबत आहे, 100% सोबत राहतील असा मला विश्वास आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.